नामदेवरायांना ज्यावेळेला प्रश्न केला त्यावेळेला नामदेवरायांनी सुद्धा सांगितले की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आम्ही अनंत जन्माचं पुण्य त्या ठिकाणी केलेलं आहे, तेव्हा त्या परमात्म्यानं आमच्यावरती काय केली? कृपा केली. म्हणजे या ठिकाणी येण्यासाठी आपल्याला भाग्यवान आपण यासाठी आहोत की अनंत जन्माचं पुण्य पदरात पडल्याशिवाय माणूस या सभामंडपामध्ये येत. आता जे घरी असतील त्यांनी विचार करून जायचं महाराज की कुठंतरी आपलं पुण्य कमी पडलं, बरोबर की नाही? कधी कधी असं होतं, माणूस घराच्या बाहेर पाऊल टाकतो महाराज, पण पाऊल टाकल्यानंतर मनात असा विचार येतो, जाऊ द्या 2 तास तिथं जाऊन बसण्यापेक्षा इथं टीव्ही पाहू. याचं कारण काय? आपलं पाप कुठंतरी आडवं आलं. म्हणून या ठिकाणी श्री सुतजी महाराज शौनकादी ऋषींना म्हणतायत आणि शौनकादी ऋषी सुतजींना म्हणतायत की तुम्ही कसे आहात? महाभाग्यवान आहात. भागवतामधला जर वर्णन करायला गेलं महाराज, या गोपिका ज्या होत्या महाराज, त्या गोपिकांना सुद्धा भगवान परमात्म्यानं महाभाग्यवान असं संबोधन दिलेलं आहे. मग महाभाग्यवान होण्यासाठी या गोपिकांनी काय केलं तर सांगतात, अंतःकरणापासून त्या परमात्म्याला त्यांनी समर्पित झाल्या. परमात्म्याला अंतःकरणापासून समर्पित झालं की मग मात्र आपल्याला भाग्यवान म्हणता येतं महाराज. कोटी नमंता खलु भाग्यवंतः. आणि आणखी एक गोष्ट पहा, जो अपरिग्रही आहे, लक्षात येते, जो अपरिग्रही आहे, लंगोटीशिवाय ज्याच्याकडे काहीच नाही, आपल्याकडे भरपूर आहे, बरोबर की नाही? ज्याच्याकडे कशाचाही संग्रह नाही, कोणत्याच गोष्टीचा, ना धनाचा संग्रह आहे ना कुठल्या गोष्टीचा, त्याला देखील महाभाग्यवान म्हटले. आणि म्हणून आपल्या साधू संतांनी सांगितले, भाग्यवंत म्हणूतया शरण गेले पंढरी राया. त्याला भाग्यवान म्हणा जो परमात्म्याला शरण गेला. आणि खरा भाग्यवान तोच आहे महाराज. फार संपत्ती मिळाली म्हणजे भाग्यवान म्हणता येत नाही. लोकांचं असं आहे, फार संपत्ती आली की लोक म्हणतात आम्ही फार भाग्यवान आहोत. अजिबात नाही. ज्या दिवशी परमात्म्याकडे तुमचं मन आकर्षित होईल, त्या परमात्म्याची भक्ती करण्याची इच्छा तुमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल, त्यावेळेला आपण समजावं आपण काय आहोत? भाग्यवान आहोत की कुठेतरी परमात्म्याची भक्ती करण्याची लालसा आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली. आणि म्हणून आपण तर आणखी भाग्यवान म्हणावं लागेल महाराज, कारण भरतखंडे नरदेह प्राप्ती येतो परम भाग्याची संपत्ती. भरतखंडामध्ये, या भारत भूमीमध्ये जन्माला येणं हे सुद्धा आपलं भाग्यच आहे. आणि त्यातली त्यात महाराष्ट्र भूमीमध्ये जन्माला येऊन साधू संतांची संगती आपल्याला प्राप्त होणं हे महाभाग्य आहे. म्हणून आपण कसे आहोत? या विश्वाची शान ही पुण्यभूमी महान. या विश्वाची शान ही पुण्यभूमी महान. या विश्वाची शान ही पुण्यभूमी महान. त्रिवार वंदन महाराष्ट्राला गातो मी गुणगान. त्रिवार वंदन महाराष्ट्राला गातो मी गुणगान. या विश्वाची शान ही पुण्यभूमी महान. या विश्वाची शान ही पुण्यभूमी महान. पुण्यभूमी महान. पुण्यभूमी महान. त्यातली त्यात महाराज, या महाराष्ट्र भूमीमध्ये आपण जन्माला आलो, महाभाग्यवान आपण आहोत. आज आपल्याला या ठिकाणी शिव महापुराण कथा श्रवण करतोय. आणि श्रवण करत असताना आज आपल्याला विद्धेश्वर संहितेमध्ये प्रवेश करायचा आहे. वर्णन या ठिकाणी केले महाराज विद्धेश्वर संहितेमध्ये, एतत् शिवपुराणस्य वक्तुः श्रोतुश्च सर्वदा सगुण ससुत संभवः सांबः शंकरोति स शंकरः. शिव महापुराण कशासाठी श्रवण करावं तर सांगतात, भगवान शंकरांनी आमचं कल्याण करावं यासाठी आपण काय करावं? शिव महापुराणाचं श्रवण करावं. सर्वांच्या आधी आहेत असे ते भगवान शिव परमात्मा. वास्तविकतः
व्यास महाराजांनी कथेला सुरुवात करण्या अगोदर धर्मक्षेत्रे महाक्षेत्रे गंगा कालिंदी संगमे प्रयागे परमे पुण्यम ब्रह्मलोकस्य वर्तमनी वर्णन केले महाराज. धर्मक्षेत्राच्या महाक्षेत्रामध्ये गंगा यमुनेच्या संगमावरती, गंगा आणि यमुनेचा ज्या ठिकाणी संगम होतो त्या संगमावरती म्हणजे त्रिवेणी संगमावरती प्रयाग तीर्थामध्ये सगळे ऋषी मुनी त्या ठिकाणी उपस्थित झालेत महाराज आणि बसलेले आहेत. कसे आहेत ते तर सांगतात त्या ठिकाणी ब्रह्मज्ञानी आहेत. कसे आहेत? ब्रह्मज्ञानी, भाग्यवान आहेत आणि दीर्घकाळ चालणाऱ्या शिव महापुराण कथा नामयज्ञामध्ये सम्मिलित झाले आहेत कथा श्रवण करण्यासाठी. आणि त्या ठिकाणी महाराज सुंदर असा यज्ञ सुरू आहे. श्री सुतजी महाराज त्या ठिकाणी आले आहेत. मग सुतजी कसे आहेत तर पहा, सुतजींना आणखी एक नाव आहे रोमहर्षण. रोमहर्षण ऋषी म्हणून सुद्धा सुतजींना ओळखलं जातं. रोमहर्षण नाम का प्राप्त झालं महाराज तर त्यांनी जर कथा त्या ठिकाणी सांगायला लागले तर अंगावरती रोमांच उभे राहतात, भाव विभोर होऊन कथा सांगतात. वास्तविकतः वक्त्यानं ही कथा सांगत असताना महाराज श्रोत्याच्या अंतःकरणामध्ये उतरेल अशी कथा सांगावी, पण त्यासाठी श्रोते सुद्धा तसेच असले पाहिजे. आम्ही तुमच्या अंतःकरणात प्रगट होईल अशी कथा सांगावी आणि तुम्ही आजूबाजूला पाहावं, मग काय तुमच्या अंतःकरणात शिव परमात्मा प्रगट होणार नाही. बरोबर की नाही? वक्त्यानं जर अंतःकरणापासून कथा सांगितली तर श्रोत्यानं सुद्धा तेवढ्याच अंतःकरणापासून कथा श्रवण केली पाहिजे. आणि आणखी एक गोष्ट, या कथेमध्ये बसल्यानंतर आम्ही किती मोठे आहोत, कोणत्या पदावर आहोत, आम्ही किती श्रीमंत आहोत किंवा समाजामध्ये आम्हाला किती मान आहे, या सगळ्या गोष्टी बाहेर सोडून यायच्या. इथे येत असताना फक्त एक भावना अंतःकरणामध्ये धारण करून यायचं की आम्ही श्रोता आहोत आणि आम्हाला भगवान परमात्म्याची कथा अतिशय अंतःकरणापासून श्रवण करायची. आणि श्रवण करत असताना आम्हाला या कथेमधून काहीतरी घेऊन जायचंय. या भावनेनं जर तुम्ही या कथेमध्ये बसाल तरच तुम्हाला कथेचा आनंद येईल. तुम्ही खाली बसल्या बसल्या जर निरीक्षण करीत असाल महाराज की समोर बसलेल्या कथाकाराचं वय किती असेल बरं, त्यानं व्यवस्थित गंध लावलाय की नाही, त्यानं व्यवस्थित कपडे घातलेत की नाही, बरं त्याचं चुकतंय कुठं, या भावनेनं जर तुम्ही बसलात ना तर चुका काढण्यातच तुमचे 7 दिवस जातील. या ठिकाणी बसल्यानंतर एवढ्या श्रद्धेनं कथा श्रवण करावी महाराज, कारण आम्ही काय आमच्या घरातलं सांगत, आम्ही ग्रंथातलं पाहिलं तेच तुम्हाला सांगतोय. म्हणून कथा सांगत असताना, कथा ऐकत असताना त्या कथेवरती आपली निष्ठा पाहिजे, श्रद्धा पाहिजे. पहा, आजपर्यंत आपल्याला असा प्रश्न निर्माण होईल की तुम्ही सांगता शिव महापुराण कथेनं माणसाचा उद्धार होतो, शिवलोक प्राप्त होतो. मग आम्ही तर वर्षानुवर्ष कथा श्रवण करत आलोय. मागच्या वर्षीही तुम्ही कथा श्रवण केली, बरोबर की नाही? केली की नाही? आहात का? मागच्या वर्षी ही कथा श्रवण केली, त्याच्या अगोदरही केली, मग का उद्धार झाला नाही? का देवाचं विमान आलं नाही तुम्हाला न्यायला? कथेमध्ये बसलो पण कथेमध्ये आमचं लक्ष नव्हतं, आमची श्रद्धा त्या कथेवरती नव्हती. आणि सांगू, जोपर्यंत तुमची या कथेवरती श्रद्धा निर्माण होत नाही ना महाराज, तोपर्यंत तुम्ही आयुष्यभर जरी कथा श्रवण केली उद्धार होणारच नाही. कितीही कथा श्रवण करा, कितीही कीर्तन श्रवण करा, कोणतीही गोष्ट करत असताना श्रद्धा पाहिजे त्या गोष्टीवरती विश्वास पाहिजे, तर त्याचं फळ आपल्या पदरात पडतं, नाही तर त्याचं फळ आपल्या पदरात पडत नाही. आणि म्हणून या ठिकाणी पहा, रोमहर्षण ऋषी ज्या वेळेला आले महाराज, सगळे शौनकादी ऋषी त्यांना म्हणायला लागले की गुरुदेव, ऋषीवर तुम्ही सर्व पुराणाचा अध्ययन केलेला आहे, तुम्ही सर्वज्ञ आहात, तुम्ही सगळं काही जाणता, तुम्हाला सगळं माहिती आहे, तुमच्याकडं मोठा गौरव आहे आणि सगळ्या पुराणाचं ज्ञान तुम्हाला आहे. त्यामुळं
या कलियुगामध्ये दुराचारी असणाऱ्या लोकांसाठी, पापाचरण करणाऱ्या लोकांसाठी असं एखादं स्थान आम्हाला सांगा की ज्यानं त्याचं कल्याण होईल. असा एखादा उपाय सांगा ज्यानं त्याचं कल्याण होईल. कारण या कलियुगामध्ये जर पाहिलं, प्रत्येकाची देहावरच दृष्टी झाली की नाही. प्रत्येक देहाला सजवण्यातच सगळेजण चाललेत महाराज. वास्तविकतः अशी परिस्थिती आहे.